अध्याय 9. श्री गणेशाय नमः. अष्टमाध्यायाची अंती. सुदेवे प्रश्निले श्रीहरिपती मममृत पुत्र उठाया निवृत्ती काय कारण मज सांग. ते तयाचे ऐकुनी वचन हरी म्हणे द्विजा एक संपूर्ण त्वा केले ते तुझ वाचून अन्याचेन नच होय. आणि काय केलेसी विशेष तेही तू जाणत नाहीस. जेणे मी साक्षात ब्रह्मांडेश बहुसंतोष पावलो. जो का माझा प्रिय परम हा गत मास पुरुषोत्तम ययाची सेवा अत्युत्तम तुझ पासून घडलीसे. तू आपल्या पत्नीसहित निमग्न असता पुत्र शोकात खानपानादी भोगरहित मासपर्यंत राहिलासी. पुरुषोत्तम मासा माझारी एकही जो उपवास करी तयाच्या सकळ पापांची भुरी होऊन तत्काळ विमाना माझी आरोढोनी वेगे जातो वैकुंठ भोनी. विप्रा सहज तुझ पासोनी अद्भुत करणी घडलीसे. मास मात्र निरंतर सहज राहिलासी निराकार अकाल मेघे प्रतिवासर त्रिकाळ स्नाने जाहली. पुत्र शोके नेणतपणे अखंड घडली स्नानोपोषणे परी पुरुषोत्तमाची सेवा तेने अत्युत्तम जाहली. इतर सर्व साधनाहून तुझ हे घडले श्रेष्ठ साधन. याचे करया परिणाम त्रिजगी कोण समर्थ. पुरुषोत्तमाच्या सेवनापरी श्रेष्ठ नाहीच जगाभितरी. वेदोक्त साधने तीही सारी तुच्छ निर्धारी यापुढे. अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने पुरुषोत्तम आणि अनन्य साधने सर्व सेवा समक्ष तुळून पाहता साचार अन्य साधने हळूपट पुरुषोत्तम झाला सगट. म्हणानी भूमिस्थ लोक निपट भक्तिभावे पूजिती आणि पुरुषोत्तम मास तो पाही. यद्यपि असे सर्वही तथापि पूजिता भूतळा ठाई सकळ होतो तत्काळ. ऐसा हा मास पुण्य पावन यात त्वा केले तपाचरण. म्हणून वत्सा हा तव नंदन पुनच्च जिवंत झाला आणि तो सर्व जगामाची कृतार्थही झालासी. सहजी ब्रह्मांडी धुंडाळीता आजी तत्सम पुण्यात्मा नाहीच. मानव जन्म पावोनी पाही पुरुषोत्तम मासा ठाई. स्नान दानादी सत्कर्मे काही नाचरती कदापि जे. ते केवळ अधम होत तयासी जन्मोजन्मी सतत. दारिद्र्यादी दुःखे बहुत भोगावी लागती निश्चय. तस्मात् मनप्रिय पुरुषोत्तम मासी सेवावे अनन्य भावेसी. तेने मी भगवान गोलोकवासी सुप्रसन्न होतसे आणि तो पुरुषोत्तम सेवकजन मज आवडता होय. म्हणून तयासी महाभाग्यवान आणि धन्य करीतो तत्काळ. पुरुषोत्तम मासाचा महिमा काय सांगू गा विप्रोत्तमा वर्णिता साक्षात चतुर्भुज ब्रह्मा कुंठित झाला साचार. ऐसे बोलून घननीळ अदृश्य झाला तत्काळ. कुठे पुढे वर्तले ते सकळ सांगतो एके राजेंद्रा. तो सदार सुदेव ब्राह्मण पुरुषोत्तम सेवने करून मृतस्व पुत्र उठला पाहून अत्यानंदे डवरला आणि म्हणे मजपासून नेणता घडले पुरुषोत्तम सेवन तेची सफळ झाले पूर्ण. उठला माझा मृतपुत्र. अहो ऐसा मास कदाही देखिला किंवा ऐकिला नाही ज्याचे प्रभावी लोकोत्तरी कामना होती परिपूर्ण. ऐसा विस्मयविष्ट होत पुरुषोत्तम मास मानवीत ते पुत्रे स्वपत्नीसह परमानंदित जाहला. मग सवे घेऊन तनयासी पत्नीसह पावला गृहासी. शुकदेव ही सत्कृतीसी करुणी पितरा तोषवित. पुढे सुदेव द्विजवर तये मासासी स्थवित सादर. श्री विष्णू पूजन परिकर सर्वदा करू लागला. कर्म मार्गाची स्पृहा त्यागिली भक्ती मार्गाची इच्छा धरली. सर्व दुःख तप्ता सावली. एक असे पुरुषोत्तम ऐसा भाव धरुणी मनात प्रति पुरुषोत्तम मासात जप होमादी सत्कर्मी सतत हरिसी भजता जाहला. तेने येथे सहस्त्र वर्षे सर्व भोग भोगून हर्षे अतिसदार दिव्य वशे वैकुंठासी पावला. सुख भोगुनी मागुती सपत्नीक आला भूतळा प्रती. तोची तू दृढधन्वा भूपती प्रसिद्ध आहेस राजेंद्रा. पुरुषोत्तमाच्या सेवनेसी सर्व समृद्धी मान झालासी. पूर्वीची जी तुझी महिषी गौतमी महापतिव्रता तीच ती गुणसुंदरी येत तुझी राणी झाली सांप्रत. पूर्वजन्मीचा जो तव सूत शुकदेव नामे विख्यात पे पुरुषोत्तमाच्या प्रभावाने जिवंत केला जो हरीने 12 सहस्र वर्षायु जेणे भोगून या पृथ्वीवरी अंती पावला वैकुंठाप्रत. तोची शुकदेव अरण्यात सरोवर
तिरी वटी सांप्रत शुकरूपे बैसला. तू तयाचा पूर्वजन्मीचा पिता औचितवना माझी येता तुझ पाहुनिया तत्वता. ऐशी चिंता उद्भवली की हे माझे प्रत्यक्ष दैवत सर्व हितोपदेष्टे सतत दुस्तर प्रपंच सागरात सांप्रत निमग्न झाले असे. यातील दुर्धर विषय व्याळ यासी डंकित सर्व काळ. तेने हा होऊनी व्याकुळ पत्नी पडेल निश्चय. यास्तव यास बोध करून जरी कामीन उद्धरीन तरी मजही भवबंधन प्राप्त होईल स्वाचार. पुन्हा नरकापासून पित्यासी सुत रक्षितो म्हणून पुत्र हे सुतासी अभिधान स्त्रुत्युक्त मान्य असे जे. तेही समधर्थ होईल वृता हा मम पूर्वजन्मीचा पिता. तस्मात यसे बोधून आता की जे सर्वता उपकार ऐसा की रे निश्चय केला आणि त्वद्बोधार्थ श्लोक बोलला. राया त्वा जे पुसले मजला ते तुझ सर्व सांगितले अखंड सोत व कीर्ती. आता मी जातो शरीयुपती जेच्या दर्शन मात्रे निवृत्ती पापे लोपती तत्काळ. ऐसे बोलून वाल्मिक ऋषी उद्युक्त झाला गमनासी. तो राजेश्वर तयासी हास्त जोडून विनिवित म्हणे ऋषीवर या आपण पुरुषोत्तम नामा पावन. जो कतीला मास म्हणून तयासी कैसे सेवावे. कशी कोणाची पूजा करावी कोणती कधी दाने करावी कोणती कामे आचरावी आणि विधी कैसा तयाचा. हे सर्व परोपकारार्थ विवरून या सांगा मजप्रत भवादृश मुनी महंत लोकहितार्थ संचरती. ऐशी रायाची प्रश्नवाणी एकूणी बोले वाल्मिक मुनी राजेश्वरा. त्वा मज लागोनी जैसे आजी प्रश्नलेस ऐसेच पूर्वी रमेने हरी ते परम प्रीती प्रश्निले होते तेव्हा हरीने कथिले ते येते. तोची सांगतो राजेंद्र ऐके. समी वैकुंठ विहारी सुखय बैसला असता मंदिरी प्राणप्रिया क्षीराब्दी कुमारी हस्त जोडून विनवित म्हणे ओ देवा वैकुंठनाथा प्रीतीपात्र मी तुमची कांता. म्हणून चरणी ठेवून माता तुम्हा लागी प्रश्नित आहे. तरी होऊन या प्रसन्न माझे करावे समाधान. अधिक मास तो पुण्य पावन सुखदायक असे पे. तया माझी स्नानदान पूजाती सत्कर्मे करिता क्षण अक्षय सुख लाभते. म्हणून बहुवार ऐकलीसे तरी ती कोणाची पूजा करावी कोणती कशी दाने द्यावी कोणती व्रते आचरावी आणि विधी कैसा तयांचा हे सगळे विवरुनी मज सांगावे कृपा करुनी. ऐसे रमेचे ऐकुनी वचन श्रीहरी पूर्ण आनंदला आणि म्हणे हे प्रिय कमळे तू उत्तम मज प्रश्निले तरी याचे उत्तर सगळे सांगतो ऐके सावध. सूर्य संक्रांती हीन जो मास तयासी म्हणती अधिक मास. तयाचा स्वामी गोलोकेश पुरुषोत्तम स्वय असे. म्हणून त्या मासी अनुदिन पुरुषोत्तम मासे उद्देशून स्नान दान जपतर्पण देवार्चनादी आचरावी आणि तैल त्याग भूषयन एक जाती पत्रावाली भोजन अपूपदान नख केश धारण एकान्न भोजन तैसेची. दीपदान व्रत सांग दंपत्य भोजन उपान हत्याग ध्यान वर्जन नियम अव्यंग धात्री स्नान नियमाने. फलत्याग लवण वर्जन तिल तांबूल धान्यादी दान हे मरोप्य सौभाग्यवायन. गोप्रदान संवत्सव पोषणा याची नक्त धारणा पारणा एक भुक्त भविष्याशन की मौन वृत मासपर्यंत करावे. एकही कर्म केल्याशिवाय अधिक मास जयाचा व्यर्थ जाय. तया दारिद्र्यादी दुःखे अतिशय प्राप्त होत निश्चय. जे कोणी पुरुषोत्तम मासी स्वल्प किंवा भूदानेसी भावे पूजिती ब्राह्मणासी तया अखंड सुख होय. रवी संक्रांती रहित मास पुरुषोत्तम नाम तयास तया माझी नियम विशेष भक्तिभावे आचरावे. प्रथम प्रातःकाली उठून शौचमुख मार्जन करून दंत धावन पूर्वक स्नान आचरावे यथाविधी. मग शुद्ध वस्त्र नेसुनी शुचिरभूतपणे गृही येऊनी अन्यक कथालाप सोडून हस्तपाद प्रक्षाळीचे त्यावरी आचमन करावे. संध्या देवार्चनाधिक भावे नित्यकर्म सर्व सारावे. अंतरी द्यावे पुरुषोत्तमा. मग उपवास नक्त एकभुक्त इत्यादिक जी व्रते बहुत त्यातून इष्टव्रतांचा यथार्थ नियम घ्यावा यथाविधी आणि पूजादी संपादना लागून वेदशास्त्रा माझे निपुण शुद्ध ब्राह्मण पाचारून आचार्य जाण करावा. मंगलवाद्य गर्जन करीत पूजा संभार द्यावा. समस्त संकल्प करून यथोचित शुचिरभूत पै व्हावे. मग उपलिप्त जे शुद्ध स्थळ पूजार्थ कल्पिले जे
तेथे निर्मळ चतुरस्र किंवा वर्तुळ गोमये मंडळ करून या तयावरी अष्टदळ एक तंडुलाचे करावे. सुरेख भोवती भरून रंग अनेक सुशोभित की जे त्यावरी यथाशक्ती सौवर्ण रजत ताम्र मृण्मय पूर्ण नूतन दृढ कलश आवरण यथाविधी स्थापावा आणि तय कलशाचे पूजन सर्वोपचारी करावे. दान पितांबरावृत्त ताम्रभाजन तयावरी ठेवावे. मग त्या माझी स्वर्ण निर्मित सुलक्षणी राधिका सहित पुरुषोत्तमाची मूर्ती यथोक्त ठेवून या साचार तिची प्राणप्रतिष्ठा प्रीती स्मृती पुराणोक्त रीती अन्युक्तारणपूर्वक निवृत्ती करावी. दान इंदिरे मग भगवन मूर्ती साजिरी द्यावून या शुद्ध स्वांतरी नाना मंत्री सर्वोपचारी पूजन ऐसे कीजिए. ऐसे बोलून पूजा प्रकार हरीने कथिला सविस्तर तो तेथे वर्णिता समग्र ग्रंथ विस्तार होईल. यास्तव तो सर्व सोडून आता वर्णितो पुढील कथन तरी श्रोती मज लागून क्षमाची पूर्ण कीजिए. असो सर्वोपचारी साची पूजा करिता पुरुषोत्तमाची जरी का कित्येक पदार्थाची दुर्लभता होईल तरी शुद्धोदकचे संपूर्ण उपचार कल्पावे. दान यस्य स्मृतेती मंत्र म्हणून न्यून ते पूर्ण करावे. पुरुषोत्तमाच्या प्रित्यर्थ तया सानिध्य मासापर्यंत घृत दीप लावावा. खंडित तिने सर्वार्थ लाभती. पूजा झाल्यावर नंतर देख नमहा पुरुषोत्तम माख्य ह्या सप्तश्लोक स्तोत्राचा एक पाठ सुरेख करावा. मग अन्य कथाला पसांडून जितेंद्रियपणे शुद्ध राहून भावे करीत पुराण श्रवण दिवस संपूर्ण दौडावा. ऐसे अधिक मासी अनुदिनी पूजी पुरुषोत्तमा लागुनी त्याची सर्व पापे जळून मनोरथ पूर्ण होतात आणि इहलोकी पाहुने सुखासी अंती जाय मोक्षपदासी. ऐसे श्रीहरी आनंदेसी रमेसी कथिता झाला. इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर. नवमाध्याय गोड हा. इति नवमाध्याय हा. प्रिय भक्तांनो, दररोज पुरुषोत्तम महात्म्याचे एक अध्याय पारायण आपल्या व्यंकटेश ज्योतिष परिवारात होत राहणार आहे. अधिक मासामध्ये हे पारायण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या पारायणामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, मनाला शांती मिळते, पापांचा नाश होतो आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते. अधिक मासात श्रद्धेने केलेले पारायण जीवनात सुख समाधान मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगती देणारे ठरते. त्यामुळे आपण सर्वांनी या भक्तिमय उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ उपाय व्रत माहिती आणि धार्मिक मार्गदर्शन पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचे असेल तर त्याची लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे. त्या ग्रुपवर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग धार्मिक उपाय तसेच माझ्या रोजच्या संस्कार वर्गाची लाईव्ह लिंक मिळेल. त्या संस्कारामध्ये मी रामरक्षा स्तोत्र भीमरूपी स्तोत्र गणपती स्तोत्र यासारखी अनेक स्तोत्रे पूर्णपणे मोफत शिकवत असते. त्यामुळे भक्ती आणि संस्कार यांचा लाभ होण्यासाठी आजच माझ्या व्हॉट्सअप ग्रुप परिवारामध्ये सहभागी व्हा. श्रीकृष्ण कृपा सर्वांवर राहो. जय श्री हरी.